नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने जे नवीन विद्यार्थी प्रिपरेशन करायला तिथे सुरुवात करत आहे आणि त्यांना परीक्षे संदर्भात जे बेसिक डाऊट असतात तेच डाऊट आम्ही या सिरीजच्या माध्यमातून तिथे ऍड्रेस करतोय. तर त्या सिरीजचा आजचा विद्यार्थी मित्रांनो चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधी ऑलरेडी 3 व्हिडिओ आम्ही जे बेसिक कन्सेप्ट असतात, बेसिक जे विषय असतात एमपीएससीच्या प्रिपरेशनला धरून ते आम्ही सगळे पहिले आधीच्या 3 व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे आणि त्याचाच आजचा चौथा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही की परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे आपण सांगितलं. त्यानंतर आपण परीक्षेची रूपरेखा कशी असते ती आपण थोडक्यात डिस्कस केली. वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक मर्यादा काय आहे, या ज्या बेसिक बाबी असतात त्या सगळ्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या आणि शेवटी आपण प्रिलिम्सचा सिलेबस देखील बघितला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य परीक्षेचा पॅटर्न बघितला आणि मुख्य परीक्षेचा पेपर कसे होतात हे आपण बघितले आणि त्यामध्ये आपण निबंध आणि जे भाषेचे 2 पेपर होतात त्यांचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे. आणि तिसरा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण जीएस पेपर 1, 2, 3 आणि 4 यांचा सिलेबस आपण बघितला आणि पेपरचा पॅटर्न कसा असतो याचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण वैकल्पिक विषय जो मुख्य परीक्षेमध्ये तिथे असतो या वैकल्पिक विषयाचा सिलेबस कसा असतो, किती ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे, पेपर पॅटर्न कसा असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सखोलपणे तिथे अभ्यासणार आहे. आणि शेवटी आपण हे बघणार आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कधी निवडला पाहिजे आणि कसा निवडला पाहिजे. तर चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आयोगाने त्याच्या नोटिफिकेशन मध्ये जी लिस्ट आपल्याला दिली आहे वैकल्पिक विषयाची, त्या लिस्टमध्ये एकूण किती सब्जेक्ट आहे तर एकूण सब्जेक्ट आहे 26. म्हणजे या 26 वैकल्पिक विषयांपैकी तुम्हाला कोणताही एक विषय निवडणं कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. काय म्हणतोय लक्षात ठेवा, 26 सब्जेक्टची तिथं ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आपल्या आयोगाने दिलेली आहे आणि या 26 पैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे आणि जो एक सब्जेक्ट तुम्ही निवडाल त्या एक सब्जेक्टचे तुमचे इथे 2 पेपर होणार आहे. एक ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. तर इथे स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की स्टुडंट्स नीड टू चूज 1 ऑप्शनल पेपर आउट ऑफ गिवन 26 सब्जेक्ट. तर 26 सब्जेक्टची यादी इथे दिलेली आहे. 1 बाय 1 आपण हे सब्जेक्ट कोणते आहे आपण बघूया. सर्वप्रथम बघा, कृषी आहे, ऍग्रिकल्चर, पशुसंवर्धन व पशुविज्ञान, त्यानंतर मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकीचे देखील सब्जेक्ट आपल्याला इथं वैकल्पिक विषयात निवडता येतात. त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, भूगोल झालं, भूशास्त्र झालं, इतिहास, विधी, व्यवस्थापन, मराठी साहित्य देखील तुम्ही ऍज अ ऑप्शनल म्हणून घेऊ शकता. त्यानंतर गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, मग मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. तर असे एकूण 26 सब्जेक्टची यादी आयोगाने वेबसाईटवर टाकलेली आहे आणि या 26 पैकी कोणताही एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे. आणि जो कोणता एक वैकल्पिक विषय तुम्ही निवडाल ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टीज आहे त्याचे तुमचे 2 पेपर होणार आहे. सपोज जर मी इथे निवडलं राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, जर हा ऑप्शनल सब्जेक्ट जर मी निवडला तर या सब्जेक्टचे माझे किती पेपर होणार, एक पेपर 1 आणि एक पेपर 2. आणि हे दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो 250 मार्कांचे असतात. म्हणजे टोटल मार्क ऑप्शनल सब्जेक्टला किती असतात तर 500. आणि हे ऑप्शनल सब्जेक्टचे मार्क कुठे कुठे ऍड होतात तर मेन्स मध्ये तुम्ही जे जीएसचे पेपर सोडवणार आहे, निबंधाचा पेपर सोडवणार आहे त्याच्यामध्ये हे ऑप्शनल सब्जेक्टचे मार्क तिथे ऍड होतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे 26 सब्जेक्टची यादी आयोगाने दिलेली आहे आणि ही यादी तुम्ही शांत चित्तानं तिथं वाचा, शांत मनानं वाचा आणि शांततेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की याच्यापैकी कोणता सब्जेक्ट मला आवडतो, ज्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे आणि मला ज्याचा फायदा जीएस मध्ये देखील होऊ शकतो असा जर सब्जेक्ट तुम्ही निवडला तर डेफिनेटली तुम्हाला 250 किंवा 500 पैकी चांगले मार्क तुम्ही तिथे स्कोअर करू शकता. आता याच्यामध्ये बघा, मी असे सब्जेक्ट तुम्हाला सांगतो की जे सब्जेक्ट जास्त करून विद्यार्थी तिथे सिलेक्ट करतात. आता हे सब्जेक्ट कोणते विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला वाटत असेल की नाही सर इंजिनियर आणि डॉक्टर जास्त करून येतात म्हणून इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जास्त सिलेक्ट होतात, असं नाही आहे. जास्त करून विद्यार्थी कोणत्याही बॅकग्राऊंडचे असू द्या ते कला शाखेचे जे सब्जेक्ट आहेत जास्त करून घेतले जातात आणि त्याचं कारण देखील आहे. ते कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आता यामध्ये कला शाखेचे कोणते आहेत, एक आहे लोकप्रशासन, ठीक आहे, त्यानंतर समाजशास्त्र, सोशिओलॉजी ज्याला म्हणतो, त्यानंतर मानसशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला PSIR म्हणतात, ठीक आहे, त्यानंतर फिलॉसॉफी सुद्धा काही काही विद्यार्थी घेतात. त्यानंतर मराठी साहित्य, इतिहास असू द्या. तर असे जे सब्जेक्ट आहे, कोणी कोणी विद्यार्थी भूगोल घेतात, ठीक आहे, कोणी कोणी मानवशास्त्र जे आहे हा देखील सब्जेक्ट आणि ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी कृषीचा सब्जेक्ट घेतात. तर जे मी अंडरलाईन केलेले सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून जे विद्यार्थी वैकल्पिक विषय म्हणून सब्जेक्ट निवडतात तर 26 पैकी हे जे अंडरलाईन केलेले सब्जेक्ट आहे जास्त करून विद्यार्थी निवडतात. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुमची आवड असेल या अंडरलाईन केलेल्या सब्जेक्ट पैकी तर तुम्ही याच्यापैकी कोणताही एक सब्जेक्ट निवडू शकता. अगेन याच्या विविध पॅरामीटर्स असतात की ज्याच्या आधारावर
तुम्हाला वैकल्पिक विषय तिथे निवडावा लागतो, हे देखील आपण डिस्कस करणार आहे. तर ही यादी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही वैकल्पिक विषयाची यादी हवी असेल तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर इथं कॉल करा. ठीक आहे, कारण बघा वैकल्पिक विषय निवडणं आणि त्याचा अभ्यासाला सुरुवात करणं हे फार आवश्यक आहे. कधी वैकल्पिक विषय निवडावा, कधी अभ्यासाला सुरुवात करावी वैकल्पिक विषयाच्या, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिथे सांगणार आहे. तर हे झाले वैकल्पिक विषयाची यादी. आता याच्यानंतर पेपर कसा येतो वैकल्पिक विषयाचा हे थोडक्यात आपण बघून घेऊया की पेपर पॅटर्न कसा असतो. आता बघा जितके वैकल्पिक विषय या स्पेसिफिक स्लाइडवर आहे तर ऑप्शनल पेपर स्ट्रक्चर फॉर पेपर 1 आणि पेपर 2 ते याच्यामध्ये जवळपास 15 वैकल्पिक विषयाची यादी दिलेली आहे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2 कोणाचा, कॉमर्स आणि अकाउंटन्सी या विषयाचा. तर यांचा जो पेपर पॅटर्न असतो तो कसा असतो हा बघा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 2 पेपर येतात विद्यार्थी मित्रांनो. एक पेपर असतो वैकल्पिक विषयाचा पेपर 1 आणि दुसरा असतो वैकल्पिक विषयाचा पेपर 2. ठीक आहे, आता बघा दोनही पेपरमध्ये तुम्हाला 2 सेक्शन असतात. ठीक आहे, जसं आता वैकल्पिक विषय पेपर 1 असू द्या किंवा वैकल्पिक विषय पेपर 2 असू द्या. आता याच्यामध्ये बघा सपोज हा पेपर जर 1 असेल, पेपर 1 मध्ये काय असतं, 2 सेक्शन असतात. एक सेक्शन ए असतो आणि एक सेक्शन बी असतो. ठीक आहे, आता सेक्शन ए जो आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये 4 प्रश्न असतात आणि सेक्शन बी मध्ये याच्यामध्ये 4 प्रश्न असतात. म्हणजे एकूण प्रश्न किती आहेत तर 8 प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा या 8 पैकी तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे असतात, फक्त 5 प्रश्न सोडवायचे आहे. आणि या 5 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे 2 प्रश्न कंपल्सरी राहतात. म्हणजे तुम्हाला सेक्शन ए मधला प्रश्न क्रमांक 1 आणि सेक्शन बी मधला प्रश्न क्रमांक 5 हे दोनही प्रश्न कंपल्सरी, म्हणजे याचे जे सब उपप्रश्न आहे ए पासून ई पर्यंतचे हे सोडवायचेच लागतात. तुम्ही यांना स्किप करू शकत नाही. म्हणजे 2 प्रश्न कंपल्सरी झाले. एकूण किती सोडवायचे, तर टोटल तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहे ते किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 आहे. 5 पैकी 2 गेले, 3 उरले. आता 3 जे प्रश्न आहे त्या 3 प्रश्नांना, म्हणजे असं येऊ शकतं की नाही सर मला हे 6, 7, 8 येत आहे तर मी तिन्ही एका याच्यातून सोडू शकतो का, उत्तर आहे नाही. हे 3 जे उरलेले प्रश्न आहे त्याच्यापैकी किमान एक प्रश्न तुम्हाला कोणत्या तरी एका सेक्शन मधून सोडवणं बंधनकारक आहे आणि उर्वरित 2 प्रश्न तुम्ही 2 याच्यात दुसऱ्या सेक्शन मधून सोडवू शकता. म्हणजे सपोज आता प्रश्न क्रमांक 1 आणि 5 कंपल्सरी आहे, उर्वरित आता 3 प्रश्न उरले तर 3 पैकी तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 सेक्शन मधून सोडवावा लागेल. एक झाला, मग सेक्शन बी मधून तुम्ही प्रश्न क्रमांक 6 आणि 7 सोडवू शकता. म्हणजे काय, तर लक्षात ठेवा जे 3 प्रश्न उर्वरित आहे त्या 3 पैकी किमान एक प्रश्न तुम्हाला एक तरी सेक्शन मधून सोडवायचाच आहे आणि उर्वरित 2 प्रश्न तुम्ही दुसऱ्या सेक्शन मधून सोडवू शकता. आणि जर तुम्ही हा प्रश्न सोडवायला घेतला तर त्याचे पूर्ण उपप्रश्न तुम्हाला कंपल्सरीली सोडवायचे. तुम्ही असं नाही करू शकत की प्रश्न क्रमांक 6 चे 2 सोडवले आणि 8चा सी सोडवला, तो 8चा सी चेक होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की एकंदरीत तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहे. एकंदरीत प्रश्न किती दिले, 8 दिले आहे. 8 पैकी 5 प्रश्न, त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे कंपल्सरी आहे. आणि उर्वरित हे जे 3 आणि 3 6 पैकी तुम्हाला 3 प्रश्न तिथे सोडवायचे आहे. त्यापैकी किमान एक प्रश्न एका सेक्शन मधून तुम्हाला निवडायचाच आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कारण विद्यार्थी काय करतात, विद्यार्थी या बेसिक गोष्टी तिथे अभ्यासत नाही आणि सरळ काय करतात, 2 प्रश्न निवडले, 6, 7, 8 येतो तर हे तिन्ही सोडून टाकतात. पण जर तुम्ही तिन्ही सोडवले तर काय होईल, 6 आणि 7 चेक होईल, 8वा चेक होणार नाही. कारण नियम काय आहे, ऍटलिस्ट एक प्रश्न तुम्हाला इथून सोडवणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 1 सोडला तर. आता बघा याच्यामध्ये जे मार्काचं स्ट्रक्चर आहे ते थोडं वेगळं आहे. याच्यामध्ये जनरली तुम्हाला 20 आणि 10 मार्कांचे इथे प्रश्न असतात. ठीक आहे, हे झालं या ऑप्शनल सब्जेक्टचं. त्याच्यानंतर जे उर्वरित ऑप्शनल सब्जेक्ट आहे, ठीक आहे, आता या उर्वरित ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री आणि पेपर 1चा कॉमर्स आणि अकाउंटन्सीचा, तर याचा जो पेपर स्ट्रक्चर असतो ते सुद्धा सेमच राहतं. म्हणजे 4च प्रश्न असतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये जे मार्किंग स्ट्रक्चर असतं ते थोडं डिफरंट असतं. बघा याच्यामध्ये 20, 15 आणि 15, मागील 20, 20 आणि 10 होतं, तर इथे 20, 15, 15 अगेन सेक्शन ए मध्ये 20, 15, 15. म्हणजे फक्त मार्किंग स्ट्रक्चर डिफरंट राहतं, बाकी प्रश्नांची संख्या सेम राहते, नियम सेम राहतात. म्हणजे याही ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील. सेक्शन ए मध्ये 4 प्रश्न, सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न आणि या 4 आणि 4 8 पैकी तुम्हाला एकूण प्रश्न किती सोडवायचे, 5 प्रश्न सोडवायचे आहे. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे कसे आहे, हे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला हे सोडवायचेच आहे. म्हणजे 2 झाले तर उर्वरित 3 प्रश्न जे आहे त्या 3 पैकी किमान एक प्रश्न तुम्हाला कोणत्याही एक सेक्शन मधनं सोडवणं आवश्यक आहे आणि उर्वरित 2 प्रश्न तुम्ही दुसऱ्या सेक्शन मधनं सोडवू शकता. तर हा नियम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कारण ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर सोडवताना या बाबी तुमच्या ध्यानात असल्या पाहिजे. पुष्कळ वेळा विद्यार्थी घाई गडबडीत हे नियम विसरून जातात आणि त्यामुळे काय होतं, तर एक प्रश्न म्हणजे अख्खा आपण म्हणू शकतो की जर तुम्ही काय केलं, प्रश्न क्रमांक 1 आणि 5 जर सोडवला आणि तुम्ही जर उर्वरित 3 प्रश्न पूर्ण एका सेक्शन मध्ये सोडवले तर 2च चेक होईल, तिसरा चेक होणार नाही. म्हणजे सरळ तुमचं 50 मार्काचं नुकसान होऊ शकतं. म्हणून अशा चुका करू नका. म्हणून आम्ही सांगतोय की हे जे बेसिक व्हिडिओ आहे पॅटर्न पहिले समजून घ्या.
अभ्यास कसा करायचा ते पहिले समजून घ्या आणि मग सुरुवात करा. ठीक आहे, तर हा झाला पेपरचा पॅटर्न. ठीक आहे, याच्यानंतर बघा मी अजून सांगितलेलं आहे तुम्हाला की एकंदरीत हे 8 प्रश्न दोन्ही सेक्शन मध्ये आहे. म्हणजे सेक्शन ए मध्ये 4, सेक्शन बी मध्ये 4 आणि या 8 पैकी आपल्याला किती सोडवायचे? 5 प्रश्न. म्हणजे 5 क्वेश्चन्स आउट ऑफ 8 क्वेश्चन शुड बी अटेम्प्टेड. आणि यापैकी प्रश्न क्रमांक 1 आणि 5 हे कसे आहे? कंपल्सरी आहे. आणि उर्वरित जे 3 प्रश्न आहेत त्यापैकी किमान एक प्रश्न सेक्शन ए मधनं असला पाहिजे आणि बाकीचे 2 बी मधनं असू शकतात किंवा किमान एक प्रश्न बी मधला असला पाहिजे आणि 2 तुम्ही इथले सॉल्व्ह करू शकता. कोणता सोडून? प्रश्न क्रमांक 1 आणि 5 सोडून. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, कारण हे मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आणि मुख्य परीक्षेमध्ये देखील वैकल्पिक विषय जो आहे याच्या अनुषंगाने फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जो नंतरचा प्रश्न आहे तो काय? तर आता आपण 26 प्रकारचे वैकल्पिक विषय कोणत्याही आपण बघितले. त्यामध्ये आपण जास्त करून विद्यार्थी कोणता वैकल्पिक विषय निवडतात हे देखील आपण बघितलं. त्यानंतर आपण पेपर पॅटर्न समजून घेतला. आता सर्वात मोठा प्रश्न जो तुमच्या पुढे आहे की सर वैकल्पिक विषय कधी निवडावा? ठीक आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही आता तयारीला सुरुवात केलं असेल किंवा तुम्ही आता जस्ट बिगिनर आहात आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही आतापासून मला म्हणतायत की सर मला आतापासूनच वैकल्पिक विषय घ्यायचा आहे, तर मी सरळ म्हणेल की सध्या थांबा, शांत चित्ताने विचार करा. पहिले जीएसचे जे बेसिक सब्जेक्ट आहेत ते पहिले वाचायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुमची आवड कशात आहे हे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर 1 महिना किंवा 1.5 महिना झाला त्याच्यानंतर तुम्ही वैकल्पिक विषय निवडा. पण एकदम आतापासूनच, एकदम सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यापासूनच तुम्ही कोणताही वैकल्पिक विषय घेऊन टाकला आणि नंतर जाऊन कळलं की अरे मला आता हा सब्जेक्ट जमत नाहीये आणि मी आता दुसरा घेतोय, असं करू नका. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, वैकल्पिक विषय निवडणं, वैकल्पिक विषयाला घेऊन चालणं म्हणजे एक प्रकारचं हे लग्न केल्यासारखं आहे. म्हणजे आपण लग्न करतो ना, तर लग्न केल्यानंतर कसं तुम्हाला संसार टिकवावा लागतो, तशा प्रकारची वैकल्पिक विषयाची भानगड आहे. जर तुम्ही एकदा वैकल्पिक विषय निवडला तर त्याला तुम्हाला टिकवावं लागतं, त्याला तुम्हाला घेऊन चालावं लागतं. कारण जर तुम्ही मधात बदलायचा प्रयत्न केला बदलू शकता तुम्ही, पण इश्यू काय येतं तर परत आपल्याला सुरुवात 0 पासून करावी लागते. ठीक आहे, म्हणजे पूर्ण संसार नव्याने थाटावा लागतो आणि ती खूप हेक्टिक प्रक्रिया आहे. म्हणून वैकल्पिक विषय निवडताना घाई करू नका, एकदम निवांत करा. तर कधी वैकल्पिक विषय निवडायचा? जेव्हा तुमचं जीएसचं प्रिपरेशन सुरू होऊन किमान 1 ते 1.5 महिना जर झाला असेल त्याच्यानंतर तुम्ही वैकल्पिक विषय निवडा. कारण काय होतं की जीएस मध्ये एक उदाहरण देतो तुम्हाला की जर तुम्ही एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तकं वाचले असतील, बेसिक जरी पुस्तकं वाचले असतील, तर मग तुम्हाला कळेल की तुमचा आवड कशात आहे. सपोज असं होऊ शकतं की कोणत्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वाचले आहे आणि त्याला आवड सोसायटी या विषयात जास्त डेव्हलप झाली. कोणत्या विषयात? म्हणजे जो समाजशास्त्र आहे, तर समाजातल्या रूढी परंपरा कशा असतात, ठीक आहे, याच्यामध्ये जर त्याला इंटरेस्ट डेव्हलप झाला तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे तो सोसायटी ऍज अ ऑप्शनल म्हणून निवडू शकतो. आणि सोसायटीच्या आधारावर कोणता ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो म्हणजे समाजशास्त्र, सोशिओलॉजी. जर कुणाला असं असू शकतं की ज्यांनी एनसीईआरटी वाचले आहे किंवा न्यूजपेपर खूप चांगल्याने वाचतोय तो विद्यार्थी आणि त्याला जर आंतरराष्ट्रीय ज्या संबंध आहे, आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहे त्याच्यामध्ये त्याला जास्त रुची आहे, तर अशा परिस्थितीत त्याची आवड कशात आहे? त्याची आवड IR मध्ये आहे. मग कोणत्या वैकल्पिक विषयात IR आहे? तो म्हणजे PSIR, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. जर कोणत्या विद्यार्थ्याला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे की पॉलिटिक्स कशा प्रकारे चालतं, काय त्याच्या थेरीज असतात, कशा विचारधारा असतात, जर याच्यामध्ये जरी त्याला इंटरेस्ट असेल तर अगेन त्याच्यासाठी कोणता ऑप्शनल आहे? PSIR. कोणाला असं असेल की लोकप्रशासनात म्हणजे जे गव्हर्नन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट असेल आणि त्याच्यामध्ये विविध ज्या गोष्टी कशा चालतात हे जर त्याला अनुभवायचं असेल आणि त्याला जर वाटतं की नाही मला याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, तो विद्यार्थी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेऊ शकतो. म्हणजे काय? तर तुमची जी आवड निवड आहे विषयांची, ती आवड निवड कशी डिसाईड होते? तर तुम्ही जेव्हा जीएसचा अभ्यासाला सुरुवात करता आणि किमान 1 ते 1.5 महिना तुमचा जीएस सब्जेक्ट झालेला राहतो, त्यानंतर तुम्हाला आवड निवड कळते आणि त्याच्या आधारावर, तुमच्या इंटरेस्टच्या आधारावर मग काय निवडा? वैकल्पिक विषय निवडा विद्यार्थी मित्रांनो. कारण जास्त करून विद्यार्थी काय करतात, आता आमच्याकडे विद्यार्थी पुष्कळ वेळा कोणी इंजिनियर येतो, कोणी डॉक्टर येतो आणि तो म्हणतो सर मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि या लिस्टमध्ये तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ॲज ऑप्शनल दिलेला आहे, तर सर मी तो माझी घ्यायची इच्छा आहे. पण इश्यू काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट ॲज ऑप्शनल म्हणून घेता किंवा टेक्निकल सब्जेक्ट म्हणून वैकल्पिक विषयाला सुरुवात करता, त्याच्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? आपण विचार करतो की सर मी इंजिनिअरिंगमध्ये मला चांगले मार्क मिळाले आहे, मी माझा अभ्यास चांगला होता म्हणून मला फायदा इथे होईल. फायदा होतो, पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे यांच्या सिलेबसमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून मी परत सांगतोय, जर तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट ॲज ऑप्शनल म्हणून विचार करत असाल तर तुम्ही या भ्रमात राहू नका की मी ग्रॅज्युएशनमध्ये जे काही शिकलोय तेवढंच या पेपरमध्ये आहे. या पेपरचा सिलेबस म्हणजे वैकल्पिक विषयाचा सिलेबस हा खूप वास्ट असतो आणि याच्यामध्ये जनरली तुम्हाला काय, तर तुम्हाला जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत, ज्या बाबी आहेत, त्या ऑप्शनल सब्जेक्टच्या त्या अभ्यासायच्या असतात. आणि ऍक्च्युअली कसं आहे ना, जो अकॅडमिक्सचा सिलेबस असतो म्हणजे आपल्या
युनिव्हर्सिटीचा सिलेबस असतो त्या टॉपिकचा तो कम्प्लिटली डिफरंट असतो, इथला जो सिलेबस असतो तो कम्प्लिटली डिफरंट असतो. म्हणून कधीही या भ्रमात राहू नका की माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे म्हणून मी आज इलेक्ट्रिकल ऑप्शनल घेतला तर मला काहीच अभ्यास करावा लागणार नाही, असं होणार नाही. आणि टेक्निकल सब्जेक्टची सर्वात मोठी त्रुटी कोणती आहे तर टेक्निकल सब्जेक्ट हे डायनामिक असतात, म्हणजे सतत बदलत असतात. आता जर मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आज ऑप्शनल घेतलं त्याच्यात मला काय करावं लागेल तर मला ज्या काही महिन्याभरात ज्या काही इन्व्हेन्शन्स होत आहे, जे काही आविष्कार होत आहे, जे काही रिसर्च होत आहे, मला त्याच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी माहित पाहिजे की जेणेकरून जर तिथे प्रश्न विचारला गेला तर मला उत्तर लिहिता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, डायनामिक जर सब्जेक्ट असेल की ज्यामध्ये सतत बदल होत आहे आणि ते बदल तुम्हाला अभ्यासायचे आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचे आणि त्याच्या आधारावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर असे सब्जेक्ट डेंजरस असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जास्त करून असे सब्जेक्ट निवडा की जे स्टॅटिक आहे, म्हणजे जे कधी बदलत नाही. जसं इतिहास कधी बदलत नाही. आणि जर तुम्हाला इतिहासात रुची असेल तर मग तुम्ही इतिहासाचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून येऊ शकता. पण अगेन ही प्रक्रिया कशी सुरू करायची तर पहिले तुम्ही एनसीईआरटी आणि बालभारतीच्या पुस्तका वाचायला सुरुवात करा आणि एकदा वाचायला सुरुवात केली की तुम्हालाच कळतं की तुमचा इंटरेस्ट कशात आहे. आणि एकदा इंटरेस्ट जर डेव्हलप झाला तर डेफिनेटली तुम्ही तो सब्जेक्ट ऍज अ ऑप्शनल म्हणून येऊ शकता. हा पहिला नियम. दुसरा नियम काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, जसं आता मी म्हटलं की जास्त करून विद्यार्थी वैकल्पिक विषय निवडताना कोणता सब्जेक्ट निवडतात तर वैकल्पिक विषय निवडताना ते आर्टचे सब्जेक्ट निवडतात. ठीक आहे, म्हणजे कला शाखेचे. आता हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही काही वैकल्पिक विषय असे आहेत की ज्याचा सिलेबस तुम्हाला जीएसच्या पेपरमध्ये सुद्धा आढळतो. जसं उदाहरणार्थ पहिला सब्जेक्ट घ्या PSIR, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन. आता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन जो आहे याचा फायदा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये तो होणारच आहे, पण याचा फायदा तुम्हाला जीएस पेपर 2 मध्ये होतो. आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे की जीएस पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशनचा सिलेबस आहे. म्हणजे जर तुम्ही PSIR ऑप्शनल सब्जेक्ट घेतला तर याचा फायदा तुम्हाला कुठे होईल, जीएस पेपर 2 मध्ये. म्हणजे काय तर असेही वैकल्पिक विषय निवडू शकता तुम्ही की ज्याचा फायदा तुम्हाला वैकल्पिक विषयात तर होणारच आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला जीएस मध्ये सुद्धा होईल. तर हा एक झाला. दुसरा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासन. आता पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय आहे तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा फायदा तुम्हाला अगेन जीएस पेपर 2 मध्ये होऊ शकतो. याच्यामध्ये पॉलिटिक गव्हर्नन्सचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तिसरा, जर तुम्ही सोशिओलॉजी घेतलं, समाजशास्त्र, जर तुम्ही सोशिओलॉजी घेतलं तर याचा फायदा तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये होऊ शकतो. सोसायटीचा सेक्शन तिथे आढळून येतो. आणि जर तुम्ही हिस्ट्री घेतला, जर तुम्ही इतिहास ऍज ऑप्शनल घेतला, अगेन याचा फायदा देखील तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये मिळू शकतो. ठीक आहे, तर म्हणजे काय तर असे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे की जे ओव्हरलॅप करतात जीएस सोबत. तर जनरली जास्त करून विद्यार्थी हे सब्जेक्ट इथे निवडतात. अगेन हे सब्जेक्ट कसे निवडावे, काय निवडावे, तर याचे सुद्धा काही निकष असतात विद्यार्थी मित्रांनो. तर ते निकष कोणते कोणते आहेत मी एकदम 2-3 निकष सांगतोय आणि याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तिथे घेऊन येणार आहे की वैकल्पिक विषय कसा निवडावा. ठीक आहे, आणि हे निवडणं फार आवश्यक आहे बरं. मी परत सांगितलंय 1 ते 1.5 महिना जेव्हा तुमच्या प्रिपरेशनला सुरुवात झाली त्याच्यानंतर लगेच बसा. जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, आता 26 प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, तर 26च्या 26 तर तुम्ही इंटरेस्टेड राहाल नाही. मग या 26 पैकी किमान तुम्ही 5 सब्जेक्टवर तिथे हे करा, 5 सब्जेक्टवर या आणि या 5 पैकी मग तुम्ही 3 वर या आणि या 3 पैकी मग कोणताही एक, ओनली 1 तुम्हाला निवडायचा आहे. मग पहिले असे 5 सब्जेक्ट निवडा की जे तुमच्या परिचित आहे, तुम्हाला वाटतं की हे मी घेऊ शकतो. मग त्या 5चं शॉर्टलिस्ट करत 3 वर या आणि या 3 वरून मग 1 वर या. आणि या 3 वरून 1 वर येताना काय करायचं तर पूर्ण सिलेबस बघा की 3ही ऑप्शनलचा पूर्ण सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. जर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस हवा असेल, अगेन तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. मी तुम्हाला सगळ्या 26च्या 26 ऑप्शनल सब्जेक्टचे सिलेबस देखील पाठवून देईल आणि बाकी एमपीएससीचा सिलेबस हवा असेल तर तो देखील पाठवून देईल. तर या 3 ऑप्शनल सब्जेक्टचं काय करायचं, सिलेबस बघायचे, यांचे PYQ बघायचे, म्हणजे मागच्या वर्षी कसे प्रश्न विचारले गेले हे थोडक्यात बघा. ठीक आहे, सिलेबस बघितला, PYQ बघितला. मग तिसरा जो क्रायटेरिया असतो त्या 3 ऑप्शनल सब्जेक्टच्या रिसोर्सेस बघा. काय बघा, रिसोर्सेस म्हणजे पुस्तकं अवेलेबल आहेत का. मग जर तुम्ही मराठीत करत असाल तर त्या पुस्तकं अवेलेबल असल्या पाहिजे मराठीत. जर तुम्ही इंग्रजीत करत असाल तर पुस्तकं ऑलरेडी अवेलेबल आहे. म्हणजे हे सुद्धा आवश्यक आहे बरं. रिसोर्सेस असणं काळाची गरज आहे. जर रिसोर्सेस नसतील तर मग ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन तुम्ही काहीच करू शकत नाही. आता रिसोर्सेस झालं. मग चौथा क्रायटेरिया आहे की रिसोर्सेस म्हणजे पुस्तक आहे. पुस्तक आल्यानंतर तुम्हाला गायडन्स करणारा कोणी मार्गदर्शक आहे का, कारण ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मार्गदर्शकाची आवश्यकता लागते विद्यार्थी मित्रांनो. मार्गदर्शकाशिवाय तुमचं प्रिपरेशन याचं इकडं तिकडं जाऊ शकतं. कारण मी परत सांगतोय, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे खूप वास्ट सब्जेक्ट आहे आणि याचा कमीत कमी अभ्यास म्हणजे कमीत कमी अभ्यासात कसे मार्क काढायचे यासाठी तुम्हाला योग्य गायडन्स मिळालंच पाहिजे. आणि गायडन्स जर मिळत असेल म्हणजे क्लासेस अवेलेबल आहे, मेंटरशिप अवेलेबल आहे, कोचिंग अवेलेबल आहे, तर मग तुम्हाला त्याच्यात फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचा सेगमेंट म्हणजे आता सगळं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, सगळं मिळालं, पुस्तकं मिळालं, यानंतर
तुमच्याकडे नॉलेज आलं, मग नॉलेज टेस्ट करणारा कोणी असला पाहिजे. म्हणजे काय, तर याच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत का हे देखील बघा. मॉक टेस्ट सिरीज ज्याला आपण म्हणतो हे अवेलेबल असणं काळाची गरज आहे, कारण अल्टिमेटली तुम्हाला या वैकल्पिक विषयाचे 2 पेपर लिहायचे, म्हणजे उत्तर लिखाण करायचं आहे, आणि उत्तर लिखाणामध्ये हे जे काही मी ऑप्शनचं वाचलेलं आहे हे मी योग्य शब्दामध्ये तिथे मांडू शकत आहे की नाही आहे हे चेक करणं देखील आवश्यक आहे. म्हणजे काय, तर त्याचा सिलेबस बघा, पीवायक्यू बघा, रिसोर्सेस बघा, गायडन्स अवेलेबल आहे की नाही ते बघा, आणि मॉक टेस्ट सिरीज अवेलेबल आहे की नाही हे बघा. याच्या आधारावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे. जर असं होऊ शकतं की मला कोणता सब्जेक्ट आवडतोय पण त्याचं मार्केटमध्ये पुस्तकच अवेलेबल नाही, म्हणजे रिसोर्सेसच नाही आहेत, गायडन्सच नाहीये, मग सरळ सरळ तो ऑप्शनल सब्जेक्ट कट करा. म्हणजे हे 3 मधून मग तुम्हाला 1 वर कसं पोहोचायचं ही जी प्रक्रिया आहे एवढी जर तुम्ही केली तर तुम्ही 3 वर तुम्हाला जो एक ऑप्शनल सब्जेक्ट जो तुमच्यासाठी योग्य आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. अगेन ही जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलवर करण्याजोगी प्रक्रिया आहे. म्हणून जर तुम्ही आता जेमतेम सुरुवात केलेली असेल तर एकदम घाई करू नका. पहिले 1 महिना एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तका वाचा, आणि त्या पुस्तका वाचता वाचता मग तुमचा इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्टमध्ये येतोय ते बघा, आणि मग त्याच्यानंतर 1 महिना झाला रे झाला तर मग वैकल्पिक विषयाची यादी काढा, प्रॉपर प्रिंटआउट घ्या. ते 26 सब्जेक्ट मधनं ऑलरेडीचे सब्जेक्ट माझ्या परिचित नाही आहेत किंवा मी कधीही वाचलेले नाही आहेत किंवा माझा इंटरेस्ट नाही असे सरळ सरळ कट करा. मग शेवटी तुम्हाला असे एकूण 26 पैकी 5 सब्जेक्ट उरतील. मग त्या 5 पैकी 2 ऑलरेडी कट होऊन जाईल, म्हणजे 3 उरतील, आणि या 3 वरून 1 वर जाताना मग ही जी प्रक्रिया आहे प्रॉपर त्या वैकल्पिक विषयाचा सिलेबस, त्याचे पीवायक्यू, रिसोर्सेस, गायडन्स, टेस्ट सिरीज हे सगळं अवेलेबल आहे की नाही हे तपासा, आणि त्यानंतर मग एकावर या. म्हणजे अशी जर प्रक्रिया तुम्ही फॉलो केली तर तुम्ही योग्य ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे जो तुमच्यासाठी योग्य आहे तो तुम्ही निवडू शकता. आणि बघा मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अफवा असतात की नाही सर हा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला म्हणून खूप मार्क मिळाले किंवा तो अमुक घेतला म्हणून खूप मार्क मिळाले, असं काहीही राहत नाही. ठीक आहे, ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कोणताही घ्या, शेवटी तो सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड करतो की तुम्ही किती अभ्यास करताय, कसा अभ्यास करताय, आणि योग्य अभ्यास करत आहात की नाही, आणि त्याच्या आधारावर तुमचे मार्क मिळतात. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शनल सब्जेक्ट निवडण्याची चूक करू नका. विद्यार्थी आम्ही असे बघितले आहे प्रिपरेशन सुरू होऊन 6-7 महिने जातात आणि 6-7 महिने वर्ष होऊन जातं तरी ऑप्शनल सब्जेक्ट निवडत नाही. आता बघा ऑप्शनल सब्जेक्टवर किती मार्क आहे, 500 मार्क आहे विद्यार्थी. ठीक आहे, 500 मार्क म्हणजे एकूण आपले जे मेन्सचे टोटल आहे ते किती आहे, मेन्सचे टोटल मार्क आहे 1750, आणि या 1750 पैकी किती मार्क, 500, तब्बल 500 मार्क वैकल्पिक विषय आले. म्हणून हा जर तुम्ही स्किप केला तर सरळ तुम्ही समजा 1750 पैकी तुम्ही सरळ 1250च्या मधून तुमचं इव्हॅल्युएशन होईल. म्हणून लक्षात ठेवा 500 मार्क तिथे सोडणं परवडणारं नाहीये. जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट केला नाही तुमचं सिलेक्शनच होणार नाही. आणि मी परत परत सांगतोय इथे माझा उद्देश काय, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, त्या अनुषंगाने मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, वैकल्पिक विषय तुम्हाला तुमचं प्रिपरेशन सुरू झाल्या 1 महिन्याच्या नंतर लगेच तुम्हाला निवडायचा आहे. कसा निवडायचा आहे मी आताच पूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे. आणि या 500 पैकी तुम्हाला किती मार्क स्कोअर करायचे हे मी सांगतो. जर तुम्हाला फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव असेल असं जर वाटत असेल तर मग तुम्हाला 500 पैकी किमान 250 ते 270च्या दरम्यान तुमचा टार्गेट असला पाहिजे. अजून बघा एमपीएससी राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आहे त्याच्यावरची पहिली मुख्य परीक्षा आताच झालेली आहे, त्याचा रिझल्ट जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला कळून येईल. पण माझ्या मतानुसार 250 ते 270च्या आसपास तुम्हाला या 500 पैकी मार्क स्कोअर करायचे, आणि तेवढा टार्गेट तुम्ही आतापासून डिसाईड केला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास तिथं झाला पाहिजे. जर एवढं असेल म्हणजे 500 पैकी 250 ते 270च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमची प्रोबॅबिलिटी वाढून जाते सिलेक्शन होण्याची. आणि म्हणून परत परत सांगतोय ऑप्शनल सब्जेक्टला सोडू नका, आणि 1 महिना झाला ऑप्शनल सब्जेक्ट काय करा, डिसाईड करा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, वैकल्पिक विषयाची प्लॅनिंग तिथं करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 26 प्रकारचे जे वैकल्पिक विषय आहेत त्यांची नावं काय हे आपण बघितली, कोणते विषय जास्त करून विद्यार्थी निवडतात हे आपण बघितले, पेपर पॅटर्न आपण बघितला, आणि त्यानंतर कसा निवडावा, कधी निवडावा वैकल्पिक विषय, या सगळ्या बाबी आपण इथे बघितलेल्या आहेत. वैकल्पिक विषय कसा निवडायचा याच्या संदर्भात एक स्पेशल लेक्चर मी तिथे लवकरात लवकर घेऊन येणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तो व्हिडिओ बघून तुमचा डाऊट जे आहे, एक डाऊट वैकल्पिक विषयाला धरून तुमचे क्लिअर होऊन जातील. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला वैकल्पिक विषयाच्या ऑप्शनची लिस्ट हवी असेल, सिलेबस हवा असेल तर तुम्ही सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर कॉल करा, किंवा तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. इथे जनरली आम्ही सगळे सिलेबस ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर अगेन हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासोबतच ज्या एमपीएससीच्या अपडेट्स येतात महत्त्वपूर्ण, त्या अपडेट्स देखील आम्ही तिथे पहिल्या इन्स्टन्समध्ये आम्ही तिथे अपलोड करतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एऑनएस अकॅडमीच्या वतीनं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, आणि ही समर्पण बॅच
लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही माध्यमातून तिथे अवेलेबल आहे. आणि या बॅचमध्ये जे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षकांनी युपीएससीचा आणि एमपीएससीचा एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे अशी फॅकल्टी इथे आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन, उत्तर लिखाण कसं करायचं, काय करायचं, वैकल्पिक विषयाची तयारी कशी करायची, या सगळ्या बाबी आम्ही या समर्पण बॅच अंतर्गत इथे करून घेणार आहोत. आणि हा कोर्स तुमच्यासाठी 29,999 मध्ये फक्त आम्ही आणलेला आहे. आणि यामध्ये आम्ही अर्ली बर्ड ऑफर म्हणून 10% डिस्काउंट देत आहे. म्हणजे हाच कोर्स तुम्हाला 26,999 मध्ये अवेलेबल आहे. पण हा डिस्काउंट फार लिमिटेड कालावधीसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. लवकर तुमचा फोन उचला आणि आम्हाला आमच्या नंबरवर, माझ्या नंबरवर कॉल करा 8806242051 किंवा निलेश सरांना 9403692940 वर तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती विचारू शकता. आता या कोर्स अंतर्गत आम्ही काय काय करणार आहे, तर हा कोर्स इंटिग्रेटेड बॅच आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे इन्व्हॉल्व आहे. दुसरं, या बॅचमध्ये लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आहे. आणि ही बॅच जर तुम्ही एकदा विकत घेतली तर हिचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी आहे. म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे, एनसीईआरटी आणि बालभारतीचा देखील कव्हरेज आम्ही या कोर्स अंतर्गत तुम्हाला देतोय. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, पीवाय किंवा अनालिसिस असू द्या, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप आम्ही देतोय. मेंटरशिपचा अर्थ काय, तर तुम्हाला प्रॉपर डिवाइस प्लॅन दिला जाईल, कसा अभ्यास करायचा, काय करायचा, या सगळ्या बाबी तुम्हाला या मेंटरशिप अंतर्गत इथे सांगितलं जाणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करून तुम्ही या बॅचची माहिती विचारू शकता. ही बॅच आपली 8 तारखेपासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जर अभ्यास करत असाल, म्हणजे तुमची पूर्व निघाली आहे आणि तुम्हाला इथिक्सचा पेपर थोडा अवघड जात असेल किंवा इथिक्सची तयारी कशी करावी याच्यात तुम्ही कन्फ्यूज आहात, तर विद्यार्थी मित्रांनो निलेश सर तिथे इथिक्सचा एक मॉड्यूल घेऊन येत आहे. हा मॉड्यूल इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि एकदम सोप्या भाषेत इथिक्सचे जे क्लिष्ट कन्सेप्ट आहे ते इथे सर समजावून सांगणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला नोट्स प्लस आन्सर रायटिंग देखील करून घेणार आहेत. तर ही बॅच मराठी आणि इंग्रजी माध्यमातून अवेलेबल आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात माहिती हवी असेल तर निलेश सरांना 9403692940 या त्यांच्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की जी मेंटरशिपची बॅच आहे यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू ही मेंटरशिपची बॅच मी स्वतः इथे कंडक्ट करतोय आणि फक्त 50 पोरांसाठी कंडक्ट करतोय. या बॅच अंतर्गत आमचा मेन उद्देश आहे कोणत्याही परिस्थितीत इथे रिझल्ट काढायचा अशी ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचमध्ये डेली टार्गेट, त्या डेली टार्गेटचं वीकली इव्हॅल्युएशन, मग मंथली इव्हॅल्युएशन, या सगळ्या बाबी, त्यामध्ये रिव्हिजन कसं करायचं, काय करायचं, सगळ्या बाबी तुम्हाला 1 to 1 लेवलवर म्हणजे पर्सनलाइज लेवलवर, म्हणजे मी प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मी स्वतः बोलणार आहे आठवड्यातून एकदा आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहे की जेणेकरून आपली रिझल्ट निघायची तिथे चान्सेस वाढले पाहिजे. अशा प्रकारची ही मेंटरशिप बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. जर तुम्हाला ऑफलाईन मध्ये ही बॅच हवी असेल तर अगेन पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणी आमचं सेंटर आहे, त्याची ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा अदरवाईज तुम्हाला काही विषय या बॅच संदर्भात जर माहिती हवी असेल 8806242059 वर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आमचे काही जे कोर्सेस आहे हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल तर अगेन एओनएस अकॅडमीचा ॲप आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आमची ॲप डेफिनेटली जॉईन करा. तुम्हाला जे आमचे फ्री कोर्सेस असतात ते तुम्ही तिथे त्याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर जर कोणताही डाऊट असेल एमपीएससी परीक्षे संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि माझ्या वैयक्तिक नंबरवर मला कॉल करा. तर पुढील जो व्हिडिओ आहे म्हणजे या सिरीजचा 5वा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, प्लॅनिंग कशी असली पाहिजे ते आपण सखोलरित्या समजून घेणार आहोत. तर स्टे ट्यून. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.